लॉर्ड अल्टो कोल्हापूरला असल्यामुळं आज बसनं प्रवास करण्याचा योग आला आणि मला आठवतंय की मी खूप वर्षानंतर बसनं प्रवास केलाय. बसमध्ये बसलो, तिकीट काढलं, सगळं झालं. पण बस ड्रायव्हर काय गाडी पळवायचा मनाव घेईना. मला असं झालं होतं की भाई हा बहुतेक पुढच्या रविवारी मला कोल्हापूरला पोहोचवणार. असं करत आम्ही कसं तरी साताऱ्याच्या अलीकडं खंबाटकी घाटातनं थोडंसं पुढं तिथं पोहोचलो आणि जेवायला थांबली होती बस. जेवून झाल्यानंतर आत येऊन बघतोय तर तिथं आणि एक 1.5 तास आमचा या माणसाने खाल्ला, कारण एसीचं पाणी गळत होतं. त्यामुळे तिथं आणि काहीतरी वेगळीच ठोकाठोकी झाली. फायनली भरपूर वेळ वाया घालवून आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. कोल्हापुरात आलं की भारी वाटतं यार, म्हणजे जगात भारी फिलिंग आहे. सीबीएसला उतरलो आणि मग तिथून चालत रिक्षा स्टॉपला गेलो. खरं तर बलिदान मास चालू असल्यामुळे चप्पल नाही पायात, त्यामुळे भयानक प्रचंड पाय भाजत होते. पण फायनली एक रिक्षा मिळाली. पण ही रिक्षा मिळायच्या आधी एक रिक्षा मी बुक केली होती. तर त्याचं मत असं होतं की ₹130 होतील पाचगावला आणि तिथून तुम्हाला मला रिटर्नचे ₹30 एक्स्ट्रा भाडे द्यावे लागेल. मी म्हटलं काय संबंध म्हटलं, मग मी स्वतः रिक्षा चालवली असती ना मग. ह्या दुसऱ्या रिक्षावाल्याच्या पण मी जेव्हा रिक्षात बसलो तेव्हा पण मला तोच अनुभव आला की अरे काका चला की अहो, एवढ्या स्लो जर पोहोचलो तर कसं व्हायचं हां? एवढ्यात मी कोल्हापूरवरनं पुण्याला पोहोचतोय. असं करत फायनली घरात आलो आणि घरात आल्यानंतर शिवायचा चेहरा बघितला. खूप दिवसानंतर, म्हणजे जवळपास 1 आठवड्यानंतर, 10 दिवसानंतर मी त्याला बघितलं होतं आणि खूप बरं वाटलं. तिथून आज संध्याकाळी होती माझ्या भाचीची बर्थडे पार्टी. लोकेशनवर पोहोचलो. या दोघांना मोकळंच सोडलं होतं. या दोघांचं असं आहे की तुझं माझं जमना, तुझ्या वाचून कर्मेना. तिथंच एक मांजर होतं, त्या मांजराच्या मागं लागलेलं हे बारकं. मी म्हटलं की चावलं की नाही, म्हटलं बच्चीला बोंबलत. त्यो ऐकतोय व्हय, त्याला लागलंय आता कोल्हापूरचं पाणी. त्यामुळे तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मग शेवटी आम्ही यांची सगळी पंगत उठल्यानंतर जेवायला बसलो आणि जेवून मग आजचा दिवस संपवला.